हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता खूप थंडी पडलेली आहे बघा. थंडीचे दिवस आहेत हे. तर आज आपण काय करणार आहे, मी ही 3 गाजरं घेतलेली आहे बघा. ही छान धुवून घेतलेली आहेत. अर्धा किलो गाजरं मी आणलेली आहेत ही. तर ह्या गाजरांपासून आपण छान रेसिपी बनवणार आहे. तर आता हे काय करायचं आहे आपल्याला, गाजराची आपण साल काढून घ्यायची. ही गाजरं साल काढून घेऊया आपण. मध्ये थोडं कट करायचं आहे आपल्याला, कारण गाजर मोठं आहे खूप. अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची बघा. थंडीमध्ये गाजराची रेसिपी बनवा, मस्त खा, सगळ्यांना खाऊ घाला. अशा पद्धतीने आपल्याला गाजराची साल काढून घ्यायची बघा. पाहू शकता मैत्रिणींनो, मी गाजराची सर्व साल काढून घेतलेली आहे बघा. आता ही गाजरं आपल्याला काय करायचं आहे, किसून घ्यायच्यात. छान किसून घ्यायच्यात ती किसणीने. मी थोडं तुम्हाला किसून दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला गाजर किसून घ्यायचे. पाहू शकता मैत्रिणींनो, मी सर्व गाजरे छान अशी किसून घेतलेली आहेत बघा. आणि ते गाजऱ्याच्या मध्ये असतं ना, हे मी टाकून देणार आहे. हे नाही घेतलं बघा, हे टाकून द्यायचे आपल्याला. आता ह्याला लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. हे आपण साईडला ठेवूया. मी 1 वाटी दूध घेतलेले आहे बघा. छोटी वाटी साखर घेतलेली आहे. वेलची पावडर करून घेतलेली आहे मी. साखर वाटून घेतली याच्यामध्ये, कारण वेलची पावडर तशी वाटल्या जात नाही. आणि गावरान तूप घेतलेले आहे मी 2 चमचे. पाहू शकता तुम्ही. रेसिपीचं मी अजून नाव तुम्हाला सांगितलं नाही. गाजरांपासून खूपच छान आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. थंडीची खूप छान असते खाल्लेली. तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. पाहू शकता मैत्रिणींनो, मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे छोटा आपला. आपला कुकर छान गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, हे गावरान तूप टाकायचे त्याच्यात. त्याच्यानंतर आपल्याला हे गाजर किसून घेतलं होतं ते ह्याच्यात टाकून घ्यायचे. गॅस कमी करायचा. आणि हे छान आपल्याला हलवून घ्यायचे बघा. तूप टाकले आपल्याला. छान तुपावर गाजर छान परतून घ्यायचे मस्त. पाहू शकता मैत्रिणींनो, गाजर आपले छान तुपावर छान परतले गेलेले आहे मस्त बघा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता मी छोटी वाटी साखर घेतलेली ती ह्याच्यात टाकून द्यायची आपल्याला सर्व. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता. ही छान हलवून घ्यायचे आपल्याला.
चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहू शकता 1 वाटी मी दूध घेतलेले आहे, तर ते दूध आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचे। छान हलवून घ्यायचे आपल्याला बघा। आणि वेलची पावडर मी साखर टाकून छान बारीक करून घेतलेली आहे, ती ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आपल्याला सगळी। आणि हे छान मिक्स करायचे बघा। अगदी झटपट होती ही रेसिपी, खायला पण पौष्टिक, शरीराला खूप चांगलं, डोळ्यांना तर खूपच चांगली गाजरं। तुम्ही करीत जा, खात जा मैत्रिणींनो। आणि थंडीचे दिवस येथे गाजरं खाल्लेली खूपच छान असतात। तर आता आपण काय करायचे, एक शिट्टी काढून घ्यायची आपल्याला कुकरची। आपण झाकण लावून घेऊया बघा, आणि एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची। पाहू शकता मैत्रिणींनो, तर मी गाजराचा हलवा केलेला आहे हो, खूपच छान, खूप टेस्टी। कशी झाली रेसिपी माझी मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।